आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीवर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेख फिक्सिंग झाल्याचा लेखातून आरोपांचं पुष्टीकरण करताना राहुल गांधींकडून 5 दावे। राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचं? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया। 2009 मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? 2009 ला निवडणूक आयोगावर विश्वास होता का? कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सवाल। राहुल गांधींचा लेख वाचला असून निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली आहे। राहुल गांधींच्या लेखावर बोलताना सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या उत्तराची प्रतीक्षा, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या सर्वांना एकत्र व्हावं लागेल, भविष्याकडे पहा अशी आमची स्पष्ट भूमिका। मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर राऊतांचं विधान, तर मुख्यमंत्री होणं म्हणजे राजकारण कळणं असं होत नाही, राऊतांचं फडणवीसांना उत्तर। सामनाच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो। मोठ्या कालावधीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो। महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेत तेच होणार या हेडलाईनसह सामनामध्ये मुख्य बातमी। शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून 4 उपनेते जाहीर। नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि सचिन घायाळ यांचा समावेश। मुंबईच्या गिरगावमध्ये ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी बॅनरबाजी। गिरगावकरांकडून ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन। 8 कोटी मराठी जनता या क्षणाची आतुरतेनं वाट पाहतीये, बॅनरवर उल्लेख।